स्टेजवर असणाऱ्या माणसाच्या पाठीमागे काय कोण कोण माणसं आहेत यावर बरंच अवलंबून आहे. मी झी टॉकीज वरती म्हणा किंवा टीव्ही वरती अनेक कीर्तनं प्रसारित केलेली आहेत आणि कीर्तनाचं प्रक्षेपण होत असताना आम्ही जरी स्टेजवर मी आणि माझ्यासहित 10-5 टाळकरी जरी दिसत असलो तरी त्या सर्व कार्यक्रमाची शूटिंग आणि रेकॉर्डिंग करणारी आमच्या मागे जवळपास 40 जणांची टीम असते. म्हणजे एखादा समोर दिसणारा माणूस आणि त्याच्या पाठीमागे असणारी ही टीम ही कधी दिसत नाही. आज या कार्यक्रमाच्या समोर आम्ही व्यासपीठावर 2-4 जण दिसतोय, पण याच्या पाठीमागे भारतराव आणि त्यांची सर्व टीम ही टीम मात्र दिसत नाही. खऱ्या अर्थानं एखाद्या राजकीय नेत्याचं वजन किंवा एखाद्या राजकीय नेत्याचं मोठेपण तो एकटा नेता वाढवू शकत नाही. त्यांना साथ देणारे कार्यकर्ते आणि त्यांना साथ देणारे प्रशासनातले अधिकारी सुद्धा त्या नेत्याला निश्चितपणे मोठ्या पदावरती नेऊन पोहोचवतात. मित्रसमने, स्वर्गीय विलासराव देशमुखांचा जिल्हा ज्या वेळेला मी महाराष्ट्राच्या बाहेर प्रवेश करतो त्यावेळेला कुठून आलात, आम्ही ज्या वेळेला लातूरवरनं आलो म्हटलो त्यावेळेला राजकारणामध्ये साहेबांचं नाव विलासरावजींचं लातूर एक, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये वैकुंठवासी गुरुवारे भारत महाराज बरुरे हरमुलकर यांचं नाव आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मग लातूर पॅटर्नचं नाव जिथं जाईल तिथे आल्याशिवाय राहत नाही. साहेबांच्या किंवा कुठल्याही कामामध्ये यशस्वी भूमिका जर कुठली कोणाची असेल तर ते प्रशासनातली असेल. माझ्यासमोर अनेक ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, बीडीओ आहेत, आमचे डीन साहेब, ही सगळी मंडळी, या मंडळींचा आपण निश्चितपणे सन्मान केलेला आहे. वास्तविक पाहता मला त्यात जवळपास 14 पुरस्कार आपण दिलेले आहेत. बरोबर ना? 14. मला असं वाटतं 14 पुरस्काराची निवड का केली असावी तर 14 रत्न आहेत.